नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी करणार आहे लाल भोपळा कोळंबी. तुम्हाला सांगते काही ज्या फळभाज्या आहेत त्या कोळंबीमध्ये इतक्या उत्तम लागतात की आपल्याला म्हणजे कधी-कधी वाटतही नाही की ह्या भाजीची चव नॉनव्हेजच्या पदार्थाबरोबर हे चांगलं लागू शकतं, पण आहे. दुधी भोपळा झाला, लाल भोपळा झाला, ह्या भाज्या कोळंबीमध्ये खूप छान लागतात. तर दुधी भोपळ्यामध्ये कोळंबीचा जो प्रकार आहे तर ती रेसिपी माझ्या चॅनलवरती मी दिलेली आहे, तीही तुम्ही बघा आणि आजची ही जी रेसिपी आहे संपूर्ण बघा. ज्यांना लाल भोपळा बरेच जण खात नाहीत, गोडसर लागतो म्हणून, तर त्यांच्यासाठी रेसिपी आहे. कोळंबीमध्ये लाल भोपळा करून बघा, अतिशय उत्तम लागतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. लाल भोपळा जाड असे ह्या पद्धतीने कापून घेतलेला आहे सालीसकट. ही कोळंबी आहे, व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे. ताजी कोळंबी ही. वाटण आपलं तयार आहे. वाटणाची रेसिपी माझ्या चॅनल वरती आहे. 3 चमचे तेल कढईमध्ये घालून व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे. कलरची लाल मिरचीची जी पेस्ट केलेली आहे ती घालते. वाटण जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये वाटणाचा वापर करायचा आहे. तेलामध्ये व्यवस्थित मसाले परतून घ्यायचे. मसाला व्यवस्थित तेलामध्ये परतलेला आहे. 2 चिमटे घालायचं आहे हिंग, अर्धा टीस्पून घालायची हळद, रस्सा भाजीचा मसाला घालायचा आहे 1.5 चमचा. भोपळा थोडासा गोडसर असतो त्यामुळे इथे तिखट थोडंसं जास्त घालायचंय, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट इथे घालू शकता. थोडंसं पाणी घालायचंय. थोडं पाणी घालून अर्धा मिनिट आपल्याला झाकण ठेवायचंय कमी गॅसवरती. व्यवस्थित मसाले परतलेले, तेल सुटलेले, कोळंबी मसाल्यामध्ये घालायची साफ केलेली. कोळंबी आणि भोपळा आपण एकत्रच टाकलेला आहे. व्यवस्थित आपल्या या मसाल्यामध्ये मिक्स करायची. गरम पाणी घालायचं आहे. ग्रेव्ही जर बनवायची असेल तर पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं आहे. भोपळा शिजायला, लाल भोपळा शिजायला वेळ लागत नाही. कोळंबी आणि भोपळा सोबतच आपले शिजणार आहे, जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे ग्रेव्ही जर ठेवायची असेल तर पाणी कमी टाका. रस्सा करायचा असेल तर थोडंसं पाणी जास्त घालायचं. मी अगदी पातळ करणार नाहीये आणि खूप घट्टही ग्रेव्ही ठेवायची नाहीये, मीडियम. व्यवस्थित मिक्स केलेले आहे. चवीपुरतं घालायचंय मीठ आणि कोळंबी आणि भोपळा आपल्याला शिजून घ्यायचा आहे. कोळंबी आणि लाल भोपळा आपला बघा व्यवस्थित शिजलेला आहे. त्याच पद्धतीने आपल्याला शिजवायचं आहे. कोळंबी भोपळा तयार झालेला आहे. रस्स्यामध्ये कोळंबीचं एकदम छान चव उतरते. या पद्धतीने लाल भोपळा आणि कोळंबी करून बघा. मला सुद्धा हे ज्वारीच्या भाकरी बरोबर, तांदळाच्या भाकरी बरोबर, गरमागरम भाताबरोबर हा भोपळा आणि कोळंबी करू शकते. लाल भोपळा आणि कोळंबी तयार आहे. बघता क्षणी खावा अशी वाटणारी मस्त कलर आलेला आहे. मस्त ग्रेव्ही आपण केलेली आहे. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारचे व्हेज नॉनव्हेज पदार्थांची प्लेलिस्ट आहे. 1000हून जास्त रेसिपीज आहे. त्यापैकी एखादी रेसिपी तुम्हाला नक्की आवडू शकते. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, जरूर चेक करू शकता. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टावर सुद्धा फॉलो करू शकता. माझ्या व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता, त्याची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा.
इतरांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असंच एका छानसं रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.